हॅलो गायज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ सज्जनगडचा येणार आहे, तर मी सज्जनगडचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे सज्जनगड पाहण्यासाठी. तर हा किल्ला आहे सातारा जिल्ह्यामधील परळी येथील गावामध्ये. तर आता आपण तो पाहणार आहोत. तर चला जाऊया. तर सज्जनगड हा किल्ला साताऱ्याहून 15 ते 20 किलोमीटर लांब आहे. तर आपण इथून आपल्याला दिसतोय बघा सज्जनगड किल्ला आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आम्हाला यायला थोडासा उशीरच झाला, कारण आम्ही वाई येथील गणपतीचे दर्शन घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. तुम्ही येताना थोडंसं लवकर या, 10च्या आत आला तर तुम्हाला आणखीन चांगलं म्हणजे गड चढता येईल आणि निवांत बघता येईल, कारण ऊन नसतं त्यावेळी. तर आता चला आपण जातोय गडाकडे. आत्ता थोडासा उन्हाळा असल्यामुळं हे झाडी वगैरे सगळी वाळून गेलेली आहे, थोडीफार आहे हिरवी. पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आलं तर आणखीन निसर्गाचं सौंदर्य आपल्याला बघायला छान भेटेल. आणि आम्ही इथे किल्ल्याकडे जातच होतो, तेवढ्यात आम्हाला हे 2-3 म्हणजे वयस्कर लोक भेटले, तर त्यांना आम्ही पण लिफ्ट दिली आणि ते रोज जातात म्हणे किल्ल्यावर. तर ते थोडीशी माहिती सांगत होते आम्हाला त्याच्यावर. आणि आम्ही आता वर आलेलो आहे किल्ल्यावर जवळ, आणि इथं गाडी पार्क केलेली आहे. आणि आता चला आपण जाऊया सज्जनगड पाहण्यासाठी. तर इथून राईट साईडला पायऱ्याने जायचं आहे आणि हे त्यांचं आहे ऑफिस. तर ह्या ऑफिसच्या लेफ्ट साईडला म्हणजे ऑफिसपासून पुढं जायचं. तर तिथून आपल्याला एक शॉर्टकट रस्ता आहे, तो हो या काकाने आम्हाला सांगितला. तर त्याच्या पुढं थोडंसं गेलं की हे गेट येतं. मग त्या गेटमधून आपण जायचं. तर इथून असं म्हणजे खूप शॉर्टकट रस्ता आहे, खूप कमी वेळेत आपण 15 ते 20 मिनिटाच्या आत आपण वर पोहोचतो. तर हे काका रोज येतात ना, मग त्यांनी आम्हाला हा शॉर्टकट रस्ता पण दाखवला. तर तुम्हाला पण जर कुणाला चालता येत नसेल जास्त, तर तुम्ही शॉर्टकट रस्त्याने जाऊ शकता. तर या शॉर्टकटच्या रस्त्याने आपल्याला फक्त 15 ते 20 पायऱ्या लागतात. आणि जर आपण पायऱ्याने गेलो तर 250 पायऱ्या आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी आहेत. तर आम्ही ह्यावेळेस पायरीने गेलेलो नाही आहे, आम्ही शॉर्टकट रस्ता घेतलेला आहे, कारण ऊन झालं होतं ना भरपूर. त्यामुळे मग पायऱ्या चढायला थोडासा त्रास होतो, म्हणून आम्ही शॉर्टकट रस्त्याने चाललेलो आहे वर. तर ऑलमोस्ट आता आपण किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे. इथून थोडंसं पाऊल वाट आहे छोटी. तर तिथून जायचं आहे. तर आपल्याला व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला रस्ता पण लक्षात येईल. किंवा तुम्ही तिथं जर गेल्यानंतर विचारलं शॉर्टकट, तर तुम्हाला दाखवतील. पण हा रस्ता असं लक्षात येण्यासारखा नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, इथून आता आपण आलेलो आहे आणि इथून आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. तर चला आपण बघूया. आणि या ज्या तुम्हाला राईट साईडला पायऱ्या दिसतात, तिथून वर येण्याचा मार्ग आहे, म्हणजे पायऱ्याने जे येतात ना त्यांच्यासाठी. आठ देखो. असं आहे का? आम्ही खाल्लं मानतात. असं आहे का? तर पहिल्या प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर आपल्याला दिसतात हे 2 भले मोठे दरवाजे, जुन्या काळचे. आणि बघा किती छान आहेत ते. आणि तिथून आल्यानंतर आपल्याला दुसरं प्रवेशद्वार दिसतं, समर्थ प्रवेशद्वार. तर तिथून आत गेल्यानंतर आता आपण किल्ल्याकडे जाणार आहोत. तर इथूनही थोड्याशा 20 पायऱ्या असतील वर जाण्यासाठी. तर या किल्ल्याचा उल्लेख गजानन महाराजचं जे आपण पारायण करतो ना, त्यामध्ये आहे. तुम्ही कधी केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे आहे किल्ल्याचा नकाशा, की कोणत्या दिशेला काय आपल्याला पाहण्यासाठी आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. तर तुम्ही ते फोटो काढून घेऊ शकता. आणि इथं जे काका चाललेले दिसतात समोर, त्यांनाच आम्ही लिफ्ट दिली होती. तर ते काका आम्हाला सगळी माहिती सांगत होते. आणखीन एक काका होते, पण ते थोडंसं मागं राहिलेत बहुतेक. आता हे काका रोज येतात जातात, त्याच्यामुळे त्यांना माहिती होते सगळ्या गोष्टी, तर ते आम्हाला सांगत होते. तर हे घोड्याला पाणी पिण्यासाठी छोटं आहे असं सांगत होते ते. आणि इथं आजूबाजूला छोटी मोठी दुकाने पण आहेत. तर इथलं सगळं कामकाज श्री समर्थ सेवा मंडळ हे करतात. इथं आहे लोकमान्य टिळक स्मृतीची कमान. तर तिथून आपण जाऊया थोडंसं पुढं. तिथं पुढं गेल्यानंतर त्यांचं ऑफिस दिसतं, कार्यालय. तर तिथं आपण सगळी चौकशी करू शकतो, म्हणजे आपल्याला राहण्याची सोय पण इथं आहे केलेली. इथं राईट साईडला दिसते आपल्याला मोठी बिल्डिंग, तर तिथं राहण्याची व्यवस्था आहे. तर तुम्ही तिथं ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून इथं राहू शकता. इथं राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे. तर आता आपण सरळ जातोय पुढं. तर सरळ पुढं गेल्यानंतर आहे समाधी मंदिर. तर चला जाऊयात. तर इथं आहे स्वामी रामदास यांची समाधी. तर आता आपण चाललेलो आहे समाधीकडे. तर इथे चप्पल बूट आम्ही काढलेले आहेत आणि समाधीकडे चाललेलो आहेत.
तर तुम्हाला इथं मारुतीची मूर्ती दिसते ना, तर त्याच्या पाठीमागं शेषघर आहे ते. तर तिथं शेषघर म्हणजे काय, तर ते रामदास स्वामीजींनी ज्या ज्या वस्तू वापरल्या होत्या, म्हणजे त्यांचं पाणी पिण्याचं किंवा जेवणाचं ताट असेल किंवा ते कुबड्या वगैरे हे करत होते, तर सगळ्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला ते पाहू शकता जाऊन. तर हे काका आम्हाला सांगत होते की ह्या साईडला तुम्हाला हे पाहण्यासाठी आहे, इकडं मारुतीचं खाली मंदिर आहे किंवा आणखीन काय पाहण्यासाठी आहे ते आम्हाला हे सांगत होते. तर चला आपण जाऊया आता रामदास स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. तर चला. तर जसं आपण समाधी मंदिराकडे वळतो तिथं आपल्याला दिसतात मोठे गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे चाललोच होतो. तेवढ्यात कुणीतरी म्हणलं की मोबाईल बंद करा म्हणून. तो मोबाईल आपण आता बॅगमध्ये ठेवून दिलेला आहे. तर बघूया नंतरचं जे तुम्हाला दाखवता येईल ते दाखवते. तर हे समाधी मंदिराच्या बाहेरचं व्ह्यू आहे. तर आतमध्ये राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे, रामदास स्वामीजींनी स्थापन केलेली. आणि रामदास स्वामीजींची तिथंच खाली तळघरामध्ये हे आहे, समाधी आहे. तर तिथं आपण गेलो होतो. खूप पिन ड्रॉप सायलेन्स होतं आणि इतकं छान वाटलं मनाला, म्हणजे हे झालं काय म्हणतात, मेडिटेशन झालं खूप छान तिथं. तर तुम्ही पण नक्की या, इथं भेट द्या अवश्य. म्हणजे खूप चांगलं लोकेशन आहे हे पाहण्यासाठी. तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1673मध्ये आदिलशहाकडून जिंकून घेतलेला होता. तर महाराजाच्या सांगण्यावरूनच इथं रामदास स्वामी राहण्यासाठी आले होते. तर किल्ल्याच्या पश्चिम साईडलाच म्हणजेच मागच्या साईडला इथं आपण जात आहेत धाब्याच्या मारुती मंदिराकडे. तर चला जाऊयात. सुंदर व्ह्यू आहे ना. तर आपण मारुती मंदिराकडे जात होतो तेवढ्यात आपल्याला इथं दिसलं उन्मोडी जलाशय. तर इतकं निळं निळं पाणी आणि बाजूनी सगळे डोंगर, इतकं छान म्हणजे सौंदर्य होतं निसर्गाचं की बस, म्हणजे काय सांगू, म्हणजे शब्दात आपण ते सांगू शकत नाही. डोळ्यांनी जेव्हा आपण ते बघतो तेव्हा असं वाटतं की आपण कुठे आहेत. आपल्या महाराष्ट्रात एवढ्या चांगले चांगले किल्ले पाहण्यासाठी आहेत हे आपल्याला बघितल्यानंतरच लक्षात येतं. तर धाब्याचा मारुतीकडे जाण्यासाठी आपल्याला इथं छोटीशी पाऊलवाट आहे, त्या पाऊलवाटेने जायचं आहे. आणि थोडं पुढं गेल्यानंतर चांगला रस्ता त्यांनी बनवलेला आहे, पण थोडीशी पाऊलवाटेने जावं लागतं. तर तुम्ही तिथं चप्पल घालून जा. आम्ही चप्पल विसरलो त्यामुळे थोडीशी त्रास झाला पायाला मला चालताना. तर इकडच्या साईडला आल्यानंतर मंदिराच्या उरमोडी धरण हे आपल्याला किती पसरलेले ते दिसतं. तर सज्जनगड पाहण्यासाठी तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा थोडासा पावसाळा सुरू झाल्यानंतर आलात तर खूपच चांगलं होईल, कारण हिरवीगार झाडी आणि हे निळं पाणी किती सुंदर निसर्गाचं सौंदर्य दिसेल तुम्हाला त्यावेळी. आम्हाला यावेळेस थोडंसं म्हणजे त्यावेळी जमलं नाही म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये आलेलो आहेत. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. तर मंदिराकडे जाण्यासाठी पुन्हा यांनी हा चांगला रस्ता बनवलेला आहे, तिथून आपण चाललो आहे. तर हेच आहे ते धाब्याचा मारुतीचं मंदिर. तर पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिथून हा व्ह्यू तर काय दिसत होता, म्हणजे तुम्हाला काय सांगू, मी शब्दात नाही सांगू शकत, इतका मस्त व्ह्यू दिसत होता. आणि उन्हामुळे थोडंसं थकलं होतं चालून चालून, त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं मंदिराच्या साईडला बसावं. इथं थोडंसं एक मोठं चांगलं झाड होतं, तर त्याच्या सावलीखाली बसलो आम्ही इथं थोडा वेळ. आणि फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान लोकेशन आहे. मागच्या साईडला पाणी, डोंगर खूप छान होते. तर थोडा वेळ आम्ही बसून आता निघालो वापस. तर सज्जनगडावर सगळ्याची व्यवस्था खूप चांगली होती, राहण्याची पण होती आणि वॉशरूम वगैरे सगळी व्यवस्था इथं चांगलीच होती. तर आम्ही जात होतो वापस तेव्हा आम्हाला दिसली ही मनीमाऊ आणि तिची 2 क्यूट पिल्ले. तर सज्जनगडावर दुपारची आरती झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. तर आम्ही काही तिथं महाप्रसादासाठी थांबलेलो नाही, कारण आम्हाला पुढं पण जायचं होतं. तर आता वाजलेले आहेत 11:30. तर आमचा गड पाहून झालेला आहे आणि आता आम्ही वापस निघालेलो आहेत. हे जे तुम्हाला लोक येताना दिसतात ते आहे पायऱ्यांचा मार्ग. तिथून येताना तुम्हाला खूप साऱ्या मारुतीच्या मूर्ती दिसतील. तर हे आम्ही शॉर्टकटने वापस पण चाललेलो आहे. तुम्हाला मी ते ॲरो दाखवते, तसंच तुम्ही पण लक्ष करून जावा, कारण हा रस्ता लक्षात येण्यासारखा नाही. कारण आम्ही पण चुकलो होतो, एकदा आलो पण तरी आम्हाला जाताना लक्षात आला नाही तो.
मग थोडंसं थांबून आम्ही मग वापस आलो. आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11. तर आम्ही आता आलेलो आहेत घरी. तर तुम्हाला सज्जनगडचा कसा वाटला व्हिडिओ तो आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.